बिग बॉस मराठी सीझन 6 कसं वाटलं आजचा एपिसोड? आय नो तुम्ही सगळे माझी वाट पाहतच असाल. तर वोटिंग ट्रेंडवरती बोलूयात. मग आपण रिव्ह्यूबद्दल सगळी चर्चा करूयात. तर मीच आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ॲक्ट रायडर्स. खरं तर बिग बॉस मराठी सीझन 6च्या ही जी फिनालेसाठी जी वोटिंग लाईन ओपन झाली आहे, त्या वोटिंग लाईनबद्दल त्या ठिकाणी बोलायचं त्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्सबद्दल बोलायचं खरं सर म्हणजे हा पूर्ण जो सीझन होता, या सीझनमध्ये आपण वोटिंग ट्रेंड सुरुवातीला केले, त्याच्यानंतर आपण बंदच केलं. म्हटलं बाबा नाही आपल्याला त्या गोष्टी करायच्यात आणि खूप जास्त लोकांचं हे होतं, की बाबा तू वोटिंग ट्रेंड टाक, ॲट लीस्ट फिनाले तरी टाक. तर मी सांगतो आणि हे जे शॉकिंग आकडे जे आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळतील. आकडे मीन्स कोण कोणत्या पोझिशनवरती आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याबद्दल चर्चा करूयात. मग बाकी दुसऱ्या चर्चा करूयात. रिव्ह्यूचं काय याच्याबद्दल बोलूयात. तर इथे विषय असा आहे, की नंबर 5 वरती जे सदस्य आहे खूपच छोटं दिसतंय ना चित्र, थोडंसं मोठं करतो. तर ह्या आहेत दीपाली सय्यद मॅडम. जर गोष्ट करायची झाली दीपाली सय्यद यांची, तर कशी वाटली तुम्हाला गेम? तुम्हीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की दीपाली सय्यद यांची गेम कशी होती? सध्या तरी व्होटिंगनुसार त्यांचा नंबर 5वा लागतोय. आता फिनालेमध्ये त्या 5ला असतील का 2ला असतील का 1ला असतील हे तर येणारी वेळ सांगेल. पण दीपाली सय्यद मॅडम ज्या आहेत त्या सध्या नंबर 5 वरती आहेत. त्यांना वोटिंग लाईन्स ओपन झाल्यानंतर जेवढी आपल्याला माहिती मिळते त्यांना सगळ्यात कमी वोट्स मिळतायत. थ्रू आउट सोशल मीडिया जे आहे त्या जिथे पण पोल्स असतील, इव्हन तुम्ही माझ्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये जाऊन पाहू शकता. त्यांना सगळ्यात कमी वोट्स आहेत. पण फक्त दीपाली मॅडम यांनाच कमी वोट्स आहेत का? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की दीपाली मॅडमच नाही तर अजून एक सदस्य आहे ज्यांना खूप कमी वोट्स येतायत आणि त्यांचं नाव म्हणजे शॉकिंगली नंबर 4 वरती राकेश बापट आहेत. राकेश यांची जी गेम होती, ती बऱ्याचशा लोकांना आवडली पण आहे, बऱ्याचशा लोकांना नाही पण आवडली आहे. काही लोक म्हणाले, की हा एक खूप चांगला माणूस आहे आणि ह्याला घरात शेवटपर्यंत ठेवायला पाहिजे. दुसरा एक गट होता, त्याचं असं म्हणणं होतं, की राकेश बापट यांची जी गेम आहे, ती गेमच नाहीये. म्हणजे ते खेळतच नाहीये. ते फक्त टास्क रद्दच करतात. असे अनेक निगेटिव्ह पॉइंट आणि पॉझिटिव्ह पॉइंट असे दोन्ही गोष्टींचं मिश्रण म्हणजे राकेश बापट असं आलं. खरं तर हिंदी सीझन्सचा एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर इथे खेळणं हे त्यांच्यासाठी जरा ईझी असावं. पण ॲक्चुअलमध्ये असं बऱ्याचशा लोकांना वाटत असेल, की हे ईझी असतं, पण ईझी नसतं. बिग बॉसचं घर हे खूप जास्त ट्विस्ट एंड टर्न्स, अप एंड डाउन्सने भरलेलं आहे. त्याच्यामुळे इथे एक्सपिरियन्स प्लेयरला सुद्धा तिकडे खूप जास्त हानी पोहोचते. फॉर एक्झाम्पल सोनाली राऊत. सध्या तिने घराच्या अनहायजीनवरती एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये तिने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. बट शी इज अल्सो एक्सपिरियन्स प्लेयर. पण तिचा एक्सपिरियन्स हिंदीमधला बेटर होता, मराठीतला खूप खराब असं तिने सांगितलं. इव्हन तिने होस्ट रितेश देशमुख यांच्याबद्दल पण बऱ्याचशाच गोष्टी बोलल्यात. सो असं प्रत्येकाचा एक एक्सपिरियन्स वेगळा राहील. तर इथे राकेश बापट जे आहेत ते शॉकिंगली नंबर 4 वरती आहे. तर लोकांनी यांना पसंती व्होटिंगमध्ये एवढी दिलेली नाहीये असं आपल्याला दिसतंय. पण जर इथे 4ला असतील तर ते 4ला राहतील की नंबर 1ला येतील हा पण तिकडे मॅटर आहे. सध्या व्होटिंग लाईन सुरू आहेत. शनिवारपर्यंत तुम्ही रोज व्होटिंग करू शकता. जबरदस्त व्होटिंग करू शकता. मला आता माहीत नाही व्होटिंग सायकल कशी आहे. पण माझ्या अंदाजे रोज 99 व्होट्स करू शकता असा काहीतरी मॅटर आहे. तर पहिले तर 99चा खाता तुम्ही करून टाका. विषय एंड करून टाका. बाकी पुढचं आपण नंतर बघू. तर सध्या राकेश बापट जे आहेत ते नंबर 4 वरती आहे. तर नंबर 3 ची गोष्ट करायची झाली. काय वाटतंय नंबर 3 वरती कोण असेल? बरेचसे लोक लाईव्ह आहेत आता पाहतायत मला. तर नंबर 3 वरती त्या ठिकाणी आहेत तन्वी कोलते. येस, शॉकिंग अँड सरप्राइज्ड की इथे काटाचे लोक बॉटम 3 मध्ये आहेत आणि टोळीचे लोक टॉप 2 मध्ये आहे. शॉकिंगली तन्वी कोलते हिला वोटिंग जी आहे ती नंबर 3 वरती येते. पण कदाचित असंही होऊ शकतं की तन्वी क्रॉस करून नंबर 2 वरती पण जाईल, नंबर 1 वरती पण जाईल, ट्रॉफी पण उचलेल. सांगता काहीच येत नाही. सध्या जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार तन्वी कोलते हिला नंबर 3 वरती वोटिंग जातंय. लोक भरभरून सपोर्ट करणारे पण आहेत तन्वीला आणि लोक हेट करणारे पण आहे. कालच्या एपिसोडचा जो आहे ना, तो इफेक्ट कदाचित तिच्या वोट्सवरती झालाय आणि टर्न झालेत बरेचसेच लोकं. काल प्रचंड निगेटिव्हिटी सोशल मीडियाच्या माझ्या पण कमेंट सेक्शनमध्ये होती. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं इव्हन कलर्स जे Insta वगैरे हँडल्स असतील हे सगळीकडे मी पाहिलं, की तन्वीच्या अपोझिटमध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलल्या गेल्या. कारण तिने जी कविता तयार केली होती रेवावरती, ती कविता रेवावर नसून ती अनुश्री आणि विशालला हेट करण्यासाठी होती. तर असा सगळा तो विषय होता. काल तुम्ही ऐकलं असेल ना ती कविता, की ती लेट आली, पण थेट मनात भरली. टास्क ती एकदम जबरदस्त खेळली. माझ्यासोबत पडली, उठली, रडली आणि हसली. पण 14व्या आठवड्यात मला सोडून चालली.
अति खोटारडेपणा, धक्काबुक्की इथेच राहिली आणि माझ्या चांगल्या मनाची पोरगी आज थेट बाहेर पडली. तर हे बाहेर चालली हे जे काही विषय आहे ना, हा विषय तन्वीवरती एक निगेटिव्ह इम्पॅक्ट घेऊन आलाय. म्हणजे की तन्वी करूच कसं काय शकते? आता सोशल मीडियावरती काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत, ज्याच्यामध्ये विशाल कोटियानने ज्यावेळेस तन्वीने तिकीट टू फिनाले जिंकलं होतं, त्याच्यानंतरची रिएक्शन दाखवली, की "यार ती डिझर्व्ह करते यार, जबरदस्त खेळली, खूप छान यार." असं त्याचं रिएक्शन होतं. आणि विशाल कोटियानला त्या ठिकाणी सेफ आहे हे अनाउन्स करण्यासाठी तन्वीलाच सांगितलं होतं बिग बॉसकडून. ते पर्पजली होतं का माहीत नाही. पण तन्वीने ज्यावेळेस विशालचं पलटी करून नाव वाचलं, त्यावेळेस तन्वीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. तर हा जो काही प्रकार आहे, या प्रकारामुळे ती ट्रोल होती. पण आता तन्वीबद्दल मी तुम्हालाच विचारतो प्रेक्षकांना, की तुमचं काय म्हणणं आहे? जिंकायला पाहिजे ट्रॉफी की नाही? कारण सोशल मीडियावरती फुल चाललंय, की भाई सीझन 6 फिक्स आहे, तन्वी विनर फिक्स आहे, असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी तिकडे चालल्यात. तर तन्वी जिंकायला पाहिजे का? तन्वीने तेवढा स्ट्राँग गेम खेळलाय का, की ती विनर व्हायला पाहिजे? आणि सोशल मीडियाचा काल ती एक गोष्ट बोलली होती, की सोशल मीडियाचा खूप जास्त हेवी प्रभाव राहतो. तर तो प्रभाव अनुश्री आणि विशालकडे राहिला आहे. आता या गोष्टींमुळे तन्वी कोलते हिला कमी व्होट्स आलेत. ड्यू टू लॅक ऑफ फॅन्स असं आपण म्हणू शकतो की काय? माहीत नाही. पण सध्या नंबर 3 वरती तन्वी कोलते आहे आणि नंबर 2 आणि 1 वरती इथे पण तुम्हाला एक शॉक पाहायला मिळेल. नंबर 2 वरती विशाल कोटियन आहे. तोच विशाल कोटियन ज्याने बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळलाय. गेम खेळणं म्हणजे काय? मॅनिप्युलेशन पण केलंय, डोकं पण चालवलंय, मास्टरमाइंड पण म्हटलं गेलंय. लोकांनी त्याला शिव्या पण घातल्यात, लोकांनी त्याला प्रेम पण केलंय. असा कुणी कंटेस्टंट नाहीये आजच्या या सीझनमध्ये, सीझन 6 मध्ये, की ज्याला लोकांनी शिव्या नाही घातल्या आणि प्रेम नाही केलं. प्रत्येक कंटेस्टंटचे 2 ग्रुप विभागले गेलेले आहेत. विशालचे पण तसंच आहे आणि प्रत्येकाचं तसंच आहे. इथे विशाल कोटियन याच्या पूर्ण जर आपण जर्नी पाहिली, आता जर्नी व्हिडिओजच आता दाखवले जात आहेत, त्याच्यामुळे सांगतो, की जर्नी जर आपण पाहिली, तर सुरुवातीला त्यांनी एक ग्रुप फॉर्मेशन केलं आणि त्या ग्रुप फॉर्मेशनमधून तन्वीने एक्झिट घेतली. ती का घेतली अजूनही लोकांना कळालं नाही. नंतर त्या ग्रुप फॉर्मेशनमध्ये जे लोकं त्याच्याबरोबर होते, त्या सगळ्यांना एक-एक करून बिग बॉसने बाहेर काढलं. पहिल्यांदा तर काटाटोळी झालं, तर ते सोडून जे एनालायझर ग्रुप होता, जो बाल्कनीत बसायचा, ते सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडायला लागले. मग विशालच्या हाताखालचे एक-एक जण बाहेर पडायला लागले. पण विशाल नाही बाहेर पडला. विशाल तिथेच राहिला आणि विशालची गेम जसा-जसा एंड होत आलाय, तसं-तसं लोकांना आवडायला लागली, की साला याला एवढा तोडला, याला एवढा संपवला, ह्यानी धक्काबुक्की केली. याच्यावरती पण लोकांचा त्याच्यावरती राग आहे. त्यांनी धक्का कसा मारला, त्याला बाहेर का नाही काढलं, या पण गोष्टी तिकडे बोलल्या जातात. तर त्याच्यानंतर त्याला नॉमिनेट केलं. बिग बॉसने नॉमिनेशनची शिक्षा दिली. कुठलाही टास्क न खेळता येणार अशी शिक्षा दिली आणि या सगळ्या गोष्टींमुळे तो बाल्कनीत राहायचा. पण तरीसुद्धा तो फुटेज घेऊन गेला. कारण तन्वी आणि राकेश बापट यांच्या काटा ग्रुपमध्ये विशालबद्दल बोलणंच कमी झालं नाही. आता विशालने तन्वीबद्दल बोललं नाही का? 100% बोललंय. विशाल अनुश्री, विशाल रुचिता हे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये पासून आत्तापर्यंत ते राकेश आणि तन्वीबद्दल बोलतच आले. त्याचा सगळ्यात मोठा दुश्मन विशालचा जर कोणी असेल तर ते राकेश बापट होते, ना की तन्वी कोलते. पण कुठेतरी एंडला विषय असा झालाय, की याला टॉप 2 मध्ये तन्वी असणारच आहे. तर तन्वी व्हर्सेस विशाल होईल का? पण इथे आपण म्हणतो, की सिलेबसमध्ये विशाल व्हर्सेस तन्वी चाललंय. विशालचे फॅन म्हणतात, की विशालच जिंकणार. तन्वीचे फॅन म्हणतात, तन्वीच जिंकणार. तन्वीचे फॅन्स फुल वोटिंग मारतायत. इकडे विशालचे फॅन फुल वोटिंग मारतायत. पण दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ होईल का? काल मी रिव्ह्यूमध्ये एक गोष्ट बोललो होतो. ती गोष्ट होती भाई बिग बॉसच्या शिव ठाकरेच्या सीझनची आय थिंक सीझन 16 का? 16 असेल. तर त्या सीझनमध्ये शिव ठाकरे आणि प्रियांका शेर चौधरीमध्ये तुफान फाईट झाली. शिव ठाकरेसाठी प्रचंड महाराष्ट्र सपोर्ट होता. दुसरीकडे प्रियांका चेअर चौधरीसाठी फुल फिल्म इंडस्ट्री सपोर्टमध्ये होती. पण या 2 एक इन्फ्लुएन्सर आणि एक एक्ट्रेस यांच्यामध्ये लढत झाली आणि भाई तिसरं जिंकून गेलं ना ते एम-सी स्टॅन. ते एम-सी स्टॅननी ट्रॉफी जिंकली. आता या दोघांच्या भांडणामध्ये इथे कोण एम-सी स्टॅन होणार का? हा एक क्वेशन मार्क पूर्ण महाराष्ट्राला आहे. आणि नंबर 1 वरती एम-सी स्टॅन नाही म्हणता येणार. हा सिलेबसच्या बाहेरचा क्वेशन आहे. हा आहे अनुश्री मानेचा. अनुश्री माने शॉकिंगली बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये नंबर 1 वरती राज्य करते. येस, बिग बॉसचे वोटिंग ट्रेंड सांगा तुम्ही मला म्हणत होते ना, ते वोटिंग ट्रेंड्स आहेत आणि या वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर 1 वरती जर कोणी राज्य करते तर ती आहे अनुश्री माने आणि अनुश्री माने जी आहे ती खूप जास्त वोट घेऊन जातीये. पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की या जे टॉप 3 आहे म्हणजे अनुश्रीच्या गेमबद्दल पण चर्चा करूया. अनुश्री असेल, त्यानंतर 2 नंबरला विशाल असेल आणि तन्वी कोलते असेल. यांच्यामध्ये जास्त काही वोटिंगचा डिफरन्स नाहीये. म्हणजे काही पण कधी पण होऊ शकतं. पण अनुश्रीला ठीक-ठाक वोटिंग जास्त आलेली आहेत. बाकी विशाल आणि तन्वीमध्ये टफ आहे. पण
इथे अनुश्रीला जास्त वोटिंग आली आहे. सो इथे जर गोष्ट करायची झाली, तर अनुश्री मानेचा जो गेम होता सुरुवातीपासून, तिने पाहिलं की टोळी जी आहे ती एक ग्रुप आहे. इकडे इकडे काटा फॉर्मेशन नंतर झालं. पहिल्यांदा ती ज्यांच्या जिकडे वाइब्स जुळतात तिकडे लोकं गेले. नंतर इकडे जे आहे, एक टोळीने लोकांना संपवायला सुरुवात केली. सगळ्यात पहिला जर कोणाचा ग्रुप बनला असेल या बिग बॉसच्या घरामध्ये, तर विशाल, रुचिता, अनुश्री आणि आय थिंक तन्वी यांचा काहीतरी होता. नंतर तन्वीला खूप झापण्यात आलं पहिल्याच वीकला. त्याच्यानंतर तन्वी लेफ्ट झाली. पण यांचा ग्रुप स्ट्राँग राहिला. दुसऱ्या वीकला सांगितलं गेलं, की टोळी इतकी स्ट्राँग आहे, की त्यांनी या सगळ्यांना संपवलंय. मग या टोळीचा काटा काढण्यासाठी एक ग्रुप तयार झाला. त्याचं नाव पडलं काटा ग्रुप आणि तो काटा ग्रुप हा ऑर्गॅनिकली तयार नाही झाला, तर तो यांचा काटा काढण्यासाठी तयार झालाय. हे एंडला जाऊन आपल्याला समजतंय. कारण दीपाली असेल, राकेश असतील, यांची मतं तन्वीबद्दल ठीक नाही आणि तन्वी, प्रभूसोबत जो काही त्यांचा बॉन्ड होता, त्या दोघांचं जे काही बोलणं असायचं, ते राकेश आणि दीपालीच्या अपोझिटमध्ये असायचं. ज्याचं कधीही त्या ठिकाणी वीकेंडच्या वारमध्ये चुगलीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं नाही. कारण बिग बॉसलाही भीती होती, की जर काटाची चुगली दाखवली, काटा तुटला, तर इथे सिंगल हँडेडली मॅच मारून नेणार विशाल. त्याच्यामुळे पुढच्या टीमला एकजूट राहणं खूप महत्त्वाचं असते. फॉर एक्झाम्पल क्रिकेटची मॅच, एक बलाढ्य टीम समोर लढतीये, ऑस्ट्रेलियासारखी टीम आहे. पण बऱ्याचदा आपण पाहिलं, की ऑस्ट्रेलियासारख्या टीमला झिम्बाब्वेने हरवलं. का हरवलं? कारण झिम्बाब्वेच्या टीममध्ये ती एकी आहे. समोरच्या टीममध्ये जर ती एकी नसेल, समोरच्या टीममध्ये जर मीपणा आला असेल, समोरच्या टीममध्ये असं वाटत असेल, की साला मी यांना एकटा हरवल, हे कोण लागून गेले. तर असं प्रत्येकाने जर खेळायला गेलं, तर भाई एंड होऊन जातं. त्याच्यामुळे इथे समोरच्या टीमला एकजूट राहणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे आणि इथे बलाढ्य टीमला हरवलं जातं. तर इथे कुठेतरी विशालची टीम ही खूप बलाढ्य बनत होती. त्याच्यानंतर विशालच्या टीमच्या अपोझिटमध्ये चुगल्या दाखवल्या गेल्या. टोळी तोडण्यात आली. रोशनला तोडलं टोळीपासून. रोशन पुन्हा एकत्र आला. रुचिता, विशाल यांचं तोडण्यात आलं. रुचिता, विशाल आणि अनुश्री यांना अपोझिटमध्ये करण्यात आलं. सचिन कुमावत असेल, बऱ्याचशा चुगल्या इकडे टोळीच्या साईडला दाखवण्यात आल्या. पण प्रत्येक वेळेस चुगली दाखवल्यानंतर विशाल आपला ग्रुप फॉर्मेशन करायचा आणि आपली टोळी फॉर्मेशन करायचा. पण बोलतोय आपण अनुश्रीबद्दल. या टोळी फॉर्मेशनमध्ये आणि काटा फॉर्मेशनमध्ये एक मुलगी जी होती, ती ना इकडं ना तिकडं होती. ती मुलगी म्हणजे अनुश्री माने आणि अनुश्री माने जी आहे, तिने या दोघांना खेळवत त्या ठिकाणी इथे हा नंबर 1चा स्पॉट गाठलाय. कारण ती जी आहे, तिने माइंड गेम खेळलाय. तिला जरी कुणी मास्टर माइंड म्हटलं, नाही म्हटलं, नंतरचा प्रश्न. पण या मुलीने त्या ठिकाणी दोन्ही ग्रुप्सला त्या ठिकाणी हैराण, परेशान केलं होतं आणि एंडला जाऊन आता ती विशालसोबत आहे बिकॉज शी नोज की जर याला एकटा सोडला, तर भाई सिंगल हँडेडली हा ट्रॉफी घेऊन जातोय. त्याच्यामुळे याला एकटा तर नाही सोडायचा आणि कुठेतरी आपण असं म्हणतो, की इकडे साथ देऊ, इकडे साथ देऊ. तर इमोशनल बॉन्डिंग पण आता त्यांच्यामध्ये झालंय. आपल्याला दिसतंय, की दोघांचे एकमेकांसाठी अश्रू निघतायत. काल सुद्धा ज्यावेळेस अनुश्री सेफ झाली, ती रडत होती, की विशाल तू सेफ व्हायला पाहिजे आणि विशाल सेफ झाल्यानंतर त्या दोघांची खुशी ही 7व्या आसमानात होती. असा हा सगळा विषय आहे. तर ही अनुश्रीची गेम राहिली आहे. तर अनुश्री त्या ठिकाणी नंबर 1 वरती आहे. तर या सगळ्या मॅटरमध्ये दीपाली सय्यद यांचा गेम थोडासा वीक वाटतो थ्रू आउट द हे. पण एक पर्सन म्हणून त्या चांगल्याच राहिल्यात. बाकी राकेश बापट हे पण एक पर्सन म्हणून चांगले दिसले त्या सीझनमध्ये. तन्वी कोलते एक खेळाडू म्हणून चांगली दिसली. एक पर्सन म्हणून तर नाही सांगता येणार, पण एक खेळाडू म्हणून नक्कीच चांगली दिसली. गेम खेळली आहे ती आणि काही पण असेल म्हणजे बरेचसे लोकं म्हणतात, की ती म्हणते, की ह्यानी खोटं बोललं, त्यांनी खोटं बोललं. ते एक्सेप्ट करतात खोटं बोललं, पण ही पण खोटं बोलली आहे. हिने पण बऱ्याचशाच गोष्टी खोट्या सांगितलेल्या आहेत. जसं की चोरी झाल्यानंतर प्रभूला तिने मदत करून नंतर खोटंच म्हणाली होती. प्रभूच्या बेडमध्ये ते काय-काय लपवलं होतं, त्यावेळेस पण ती खोटं बोलली होती. प्रत्येक जणांनी काही ना काही गेमसाठी केलंय. सो या गेमसाठीच्या गोष्टी तर या एकूण गोष्टी आपल्याला दिसल्या. तर आता हे जे आहे, हे होते वोटिंग ट्रेंड्स. बाकी आजच्या रिव्ह्यूच्या बद्दल जर सांगायचं झालं, तर एपिसोडमध्ये आज जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी जर्नी दाखवण्यात आली. मी ज्यावेळेस प्रोमो पाहिला त्यावेळेस मला दीपाली यांची जर्नी दिसली आहे आणि हा जो एपिसोड मी आत्ता शूट करतोय बघा, इथे किती वाजलेत? 7:24 झालेत. तर मी अपलोड करणार आहे रिव्ह्यूच्या टाईमला. सो तुम्ही जे पाहताय, मला लाईव्ह नाही पाहत आत्ता. सो मी थोडासा बाहेर जाणार होतो आणि मला आता निघायचंय. 8 वाजता मला निघायचंय इकडे बाहेर. तर त्यासाठी मला असं वाटलं, की तुमच्यासमोर यावं आणि या सगळ्या गोष्टी बोलाव्यात. बाकी मला अजून एक प्रोमो काल दिसला होता. बरेचसे लोक म्हणत होते, "प्रोमो बघ, प्रोमो बघ." आपण प्रत्येक वेळेस लोकांनी सांगितल्यानंतर ना आपण प्रोमो पाहतो. पण प्रोमो पाहिल्यानंतर मी काल पाहिला नाही, नेमका काल नाही पाहिला आणि मी आता जो प्रोमो बघितला, भाई विशाल राकेशला सॉरी म्हणतो. "यार सोड यार, जे झालं ते झालं. हक करतायत." भाई एवढं भारी वाटतंय ना, तुम्हाला काय सांगू मी. दुसरीकडे
तन्वी असेल, अनुश्री असेल आणि दीपाली असेल, हे तिघे एकत्र हग करतायत. भाई हे जे वातावरण आहे ना, हे महाराष्ट्राला पाहिजे. ॲग्री किती लोक करतात आत्ता पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे जे वातावरण आहे ना, हे महाराष्ट्राला पाहिजे, की भाई यांच्यामध्ये ना ही एकी पाहिजे. रायव्हलरी झाली, एकमेकांवरती चिखलफेक झाली, फुलं पण फेकली गेली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण शेवटी यांच्यामध्ये ज्यावेळेस 2 दुश्मन एकमेकांना आलिंगन देतात, ज्यावेळेस 2 दुश्मन एकमेकांना सॉरी म्हणतात, ज्यावेळेस एक स्पोर्टिंग स्पिरिट ठेवून एकमेकांना जवळ घेतात आणि एकत्र हातावर हात ठेवून जय असं काहीतरी करतात, त्यावेळेस ही जी काही बिग बॉस आहे ना, या बिग बॉसला एंडला जाऊन ना 4 चांद लागतात. मी पण आज थोडासा बाहेर एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे मी रिव्ह्यूसाठी नाही आलोय. पण जे काही एपिसोडमध्ये होईल ते मी उद्या दुपारी तुमच्यासमोर घेऊन येईल. आपण उद्या दुपारी लाईव्ह येऊया. बरेचसेच लोकं म्हणतात, की रात्री उशिरा जे आहे ना, मला लाईव्हला येता येत नाही, कमेंट करता येत नाही, कारण रात्री झोपावं लागतं. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. सो ज्या लोकांना रात्री कमेंट करता येत नाही ना, त्यांना मी सांगू इच्छितो, की उद्या दुपारी 12 वाजता आपण लाईव्ह चालू करूयात. तर 12 ते 1च्या दरम्यान आपण हा सेशन करूयात. तसं मी कम्युनिटी पोस्टमध्ये अपडेट देईनच, की लाईव्ह येतोय म्हणून अशा सगळ्या गोष्टी. सो आपण दुपारी आजच्या एपिसोडवरती भरभरून बोलूयात. जर्नीवरती भरभरून बोलूया, प्रत्येकाची जर्नी. तरी मला आत्ता जेवढं जास्त सांगता आलं, जेवढं इम्पोर्टंट सांगता आलं, तेवढी मी जर्नी इथे क्लिअर आउट केली आहे. काटा फॉर्मेशन, इम्पोर्टंट गोष्ट, काटा फॉर्मेशन करताना दीपाली यांचा रोल खूप जास्त महत्त्वाचा होता. कारण दीपाली यांनी जर तुम्ही ते एपिसोड्स बघितले पुन्हा, तर तुम्हाला हे दिसेल, की दीपाली मॅडम कंटिन्यू म्हणायच्या, की काटा टोळी जो आहे ना, टोळीचा काटा काढायचा आहे, टोळीचा ह्याचा करायचा आहे, टोळीला बाद करायचं आहे, टोळीचे एक-एक जण बाहेर काढायचे आहेत. आपल्याला पाहिजे, आपल्याला पाहिजे. आणि मग इकडून तन्वी आणि प्रभूचा वेगळा होता विषय. दीपाली गेला राकेश बापट यांच्याकडे आणि मग हे चौघजण येऊन त्या डायनिंग टेबलवर बसले होते, जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि त्यावेळेस ते म्हणाले, की "त्या लोकांना नको आपल्याला घ्यायला, आपण सगळे एकत्र राहू." असं राकेश बापट यांनी सांगितलं, की "आपलं राहू, आपला कोर ग्रुप, मेन ग्रुप हा राहील आपला, ते तिकडे जाऊ दे." काही लोक त्यावेळेस बाल्कनीत बसले होते आणि काही लोक त्या ठिकाणी विशालचं जे टोळी ज्या ठिकाणी बसायची ना, त्या सोफ्यावरती गार्डन एरियाला तिथे बसले होते. सो असं हे एक फॉर्मेशन होतं. खरंच हा बिग बॉस मराठीचा सीझन जो होता, तो चढ-उतार, रोलर कोस्टर होता. म्हणजे अपेक्षाभंग होणार होता. मी का सांगतो तुम्हाला? कारण मागचा सीझन ज्यावेळेस हिट होतो, त्यावेळेस पुढचा सीझन ऑब्व्हियसली फ्लॉप जातो. सीझन 13 नंतर 14 अपेक्षा खूप झाल्या, वाढल्या. तो फ्लॉप जायला लागला. मग राखी सावंतला आणून तो सीझन उचलायला लागला. मग त्याच्यानंतर अजूनच अपेक्षा वाढल्या होत्या, की साला काय हे सीझन होता मागचा, अजून अपेक्षा. आणि सीझन 15 तर इतका खान फ्लॉप झाला, काय बोलायचं. सो एक मोठ्या सीझन नंतर सलग 2 सीझन फ्लॉप आले. मग 16वा सीझन हिट झाला. इथे मराठीच्या सीझन 5च्या हिटनंतर सलग 2 सीझन फ्लॉप जाणार का? इथे काहीही विषय असला, कितीही व्ह्यूज आणि काहीही असलं, तरी हा सीझन फ्लॉप झालाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो सीझन 6 फ्लॉप झाल्यानंतर 7 पण फ्लॉप होणार का? की येणारच नाही 7? हा एक मोठा क्वेशन मार्क आहे. पण नक्कीच आपण बिग बॉस मराठीला शुभेच्छा देऊया. आपण पॉझिटिव्हली घेऊया पुढच्या सीझनला. आपण आपल्या मराठीला महत्त्व देऊया. आपला मराठी कसा हिंदीपेक्षा मोठा होईल, या गोष्टीचे आपण प्रयत्न करूया. आणि एकूणच हा सगळा विषय जो आहे तो इथे थांबवूया. बाकी जर्नी तुम्हाला कोणाची कशी वाटली, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी कमेंट्स वाचायला येणार आहे. आणि ज्याची जर्नी तुम्हाला आवडेल ती कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाकी मी पण पाहतो एपिसोड पूर्ण डिटेलमध्ये, कशी जर्नी झाली आहे, कोणाची केवढी केली, या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात तिकडे. आणि मग आपण एंडला परत एकदा चर्चा करू या सॅटर्डेला, की कोण होऊ शकतं बिग बॉस मराठी 6चा विनर. बाकी वोटिंग ट्रेंड्सची जी काही अदलाबदल आहे, जे काही ऊपर-नीचे राहील, की असंच राहील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी येऊन सांगतच राहील. सो उद्या पण वोटिंग ट्रेंड सांगणार आहे, पण उद्या सगळ्यात पहिल्यांदा होणार तो आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू. सो आय एम व्हेरी, व्हेरी सॉरी. तुम्ही पण एन्जॉय करा बिग बॉसचा हा सीझन. आणि कसं वाटतंय तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. बस आता 4 दिवस राहिलेत आपली 7 सीझनसाठीची. बाकी आपण नवीन कंटेंट घेऊन येतोय. त्याच्यासाठी बऱ्याचशाच लोकांच्या लाईफमध्ये चेंजेस आणण्यासाठी मी काहीतरी नवीन कंटेंट चालू करतोय. Instagramवरून खूप सारे लोकं डिप्रेशनमधून बाहेर आले. सो मला असं वाटलं, की क्यों ना हम उसको एक मोठ्या स्केलवरती, एक बडे स्केल पे सगळ्यांसमोर आणू. सो त्यासाठी मी प्रयत्न करतोय. सो तुमचा सपोर्ट नक्कीच मला हवा आहे आणि तुम्ही देताय, त्याच्यामुळे थँक सो मच. बाकी भेटूयात उद्या दुपारी 12 वाजता. टेक केअर. शुभरात्री.